हाय, मी निकिता. तर माझ्या अनेक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज की नाही मी तुम्हाला घरच्या घरी स्पेशल करायचं हे सांगणार आहे. तर सगळ्यात आधी की नाही मी क्लिन्झर घेतलं आहे, जे चेहऱ्याला छान लावून घेतलं आणि चांगला मसाज केला. आणि कोणतीही स्टेप फॉलो करताना का नाही एक 5-10 मिनटं तरी की नाही त्याला फॉलो करायची. म्हणजे क्लिन्झर वगैरे 5-10 मिनटं मी हे करून घेतलं आहे, छान असं चेहऱ्यावर मसाज करून घेतला आहे. मगच दुसरी स्टेप फॉलो केली. तर दुसरी स्टेप ही स्क्रबिंगची होती. आणि आपल्या चेहऱ्याला स्क्रब किती महत्त्वाचा आहे हे तर माहीतच असेल. आणि स्क्रबिंगमुळे की नाही आपल्या चेहऱ्यावरचं टॅन वगैरे निघून जातं, ब्लॅक हेड्स व्हाईट्स हे सगळं निघून जातं आणि चेहरा एकदम ग्लो करायला लागतो. त्यामुळं स्क्रबिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सगळ्या चेहऱ्याला की नाही छान असं स्क्रब वगैरे करून घेतला आहे. दोन्ही हाताने मी की नाही चांगला मसाज चेहऱ्यावर करून घेतला आहे. आणि आपल्याला की नाही घरच्या घरी म्हणजे आपण ऑनलाईन किट वगैरे मागवू शकतो फेशियलचं. आणि घरच्या घरी आपण की नाही करू शकतो. त्यानंतर की नाही तिसरी स्टेप होती जेलची. आणि मी जेल सगळं चेहऱ्याला लावून घेतलं, छान असं ब्लेंड करून घेतलं जेल. आणि ह्याच्यावर नाही सगळे स्टेप लिहिलेले आहेत त्या बॉक्सवरनी, त्यामुळं सोपं जातं स्टेप सगळ्या फॉलो करायला. आणि नवीन म्हणजे जे पहिल्यांदा करतायत त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. त्यानंतर चौथी स्टेप नाही क्रीम लावायची होती. मी ती क्रीम लावून घेतली, सगळ्या चेहऱ्याला छान अशी ब्लेंड करून घेतली. चांगली सगळीकडे लावून घेतली आणि छान अशी ब्लेंड करून घेतली सगळ्या चेहऱ्याला. आणि एक 10-15 मिनटं की नाही त्याला असंच मसाज करून घेतलं त्या क्रीमचं पण. छान असं मसाज केला आणि त्यानंतर चेहरा छान धुवून घेतला. आणि तुम्ही बघू शकता चेहरा किती ग्लो करायला लागला आहे. त्यानंतर शेवटची स्टेप होती पॅक लावायचं होतं. आणि ते पॅक पण लावून घेतलं सगळीकडं चांगलं. आणि त्याला चांगलं एक 10-15 मिनटं तर पूर्ण वाळू द्यायचं, म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये चांगलं मर्ज होऊन जातं. तुम्ही बघू शकता मी लावून गेलं आहे कसं. आणि त्यानंतर की नाही माझं हे पूर्ण वाळलेलं, तर बघू शकता थोडंसुद्धा हाताला लागत नाही आहे, पूर्ण वाळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी धुवून घेतलं आणि बघा तुम्ही चेहरा किती ग्लो करायला आहे, खूपच छान स्मूथ झालेला चेहरा. आणि शेवटी की नाही मी मॉइश्चरायझर लावून घेतलं चेहऱ्याला. आणि शेवटची स्टेप नक्की फॉलो करा मॉइश्चरायझर लावायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. तर चला तर मग आत्ता इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय.